लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाडला राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांना अभिवादन, ग्रामस्वच्छता अभियान राबवले। बातमी मनमाड येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सामाजिक एड्स जनजागृती, व्यसनमुक्ती स्वच्छता अभियानांतर्गत डॉक्टर सुनील बागरेचा यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रत्येक गावामध्ये घाण कचरा साचू नये, यापासून रोगराई निर्माण होते आणि तीच रोगराई आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याला घातक ठरते, म्हणून एकूणच गावाच्या आरोग्यास घातक ठरते। म्हणून गावातील घाण कचरा साफसफाई करून आपली व आपल्या गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे, असा मुलांचा संदेश राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी समस्त समाजबांधवांना भजन आणि कीर्तनातून सांगितलं आहे। आज त्यांच्या विचारांना स्मरण त्यांच्या स्मृतिदिनी नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे सामूहिकपणे चौकात साफसफाई करून गावात स्वच्छता अभियान राबवले। कारण संत गाडगे महाराजांनी ग्रामस्वच्छता अभियानाला विशेष महत्त्व दिले होते। गावामध्ये जर स्वच्छता असेल तर आपल्या कुटुंबाचे व गावाचे आरोग्य सुदृढ राहील व निरोगी राहील, असा त्यांचा संदेश होता। याच अनुषंगाने मनमाड येथे देखील सामाजिक एड्स जनजागृती, व्यसनमुक्ती स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंतराव आव्हाड हे होते। याप्रसंगी राजाभाऊ पगारे, गंगादादा त्रिभुवन, रवींद्र घोडेस्वार, बंडूनाथ अहिरे हे उपस्थित होते। तर धोबी समाजाचे अध्यक्ष गोकुळभाऊ परदेशी, मयूरभाऊ बोरसे, अशोक पाईक, भारत उबाळे, राजेंद्र सावदेकर, अपंग सेनेचे बुरहान शेख, रामदास लोखंडे, बाळासाहेब वाघ, बेडवेदादा, राजू अहिरे, गणेश परदेशी, भूषण परदेशी, भूषण आव्हाड आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ साळवे यांनी यशस्वीरित्या पार पाडला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.